काही काळ गायब झालेल्या थंडीनं आज पुन्हा हजेरी लावली. या थंडीत पडलेल्या धुक्यात आज शिवाजी विद्यापीठ अक्षरशः हरवून गेलं. नजर जाईल तिथवर या धुक्याची चादर पसरली होती. या नयनरम्य दृश्याचा अनेकांनी अनुभव घेतला, तर अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये याच्या छबी घेतल्या. मुख्य इमारतीसमोर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि परिसर धुक्यात हरवून गेला होता. याच बागेत बहरलेली फुलं आणि त्यावरील दवबिंदू हे दृश्य मन मोहून टाकणारं होतं. संगीत नाट्यशास्त्र विभागाला लागून असलेला तलाव आणि मुक्तसंचार करत असलेले पक्षी हे सारं काही डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. झाडांच्या पानावर असणारे दव, तलावाच्या पाण्यात पडलेल्या झाडांच्या आणि इमारतीचं प्रतिबिंब अशा सगळ्या गोष्टी मनाला भुरळ घालत होत्या. विद्यापीठाच्या सर्व भागात अशाच मनोहर दृश्याचा अनुभव सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी घेतला. कवींनी थंडीला दिलेली गुलाबी थंडीची उपमा जणू प्रत्यक्षात उतरल्याचा भास व्हावा अशा नयनरम्य दृश्याचा अनुभव आज सकाळी अनेकांनी घेतला. आता थंडी असेपर्यंत या धुक्यात शिवाजी विद्यापीठाचं हे देखणं रूप प्रत्येकाला असंच अनुभवता येणार आहे. वृत्तसंकलन विभागासह संगम कांबळे, एस न्यूज कोल्हापूर.